त्यामुळं खूप श्रीमंत व्हायचं आहे का खूप शिस्तबद्ध व्हायचं आहे याचं उत्तर आहे, जर तुम्ही खूप शिस्तबद्ध झालात तर तुम्ही खूप श्रीमंत बनण्याच्या प्रोसेसकडे जाणार आहात आणि हे पॉसिबल आहे. त्यामुळे आपण आज एका बाजूला विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर यांचा किस्सा पाहतो, तर दोघंही एकाच वर्गातले आणि विनोद कांबळे जरा सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला प्लेयर असं असून सुद्धा विनोद कांबळेला आज पाऊल टाकता येत नाही अशी परिस्थिती आहे. काय जास्त वय नाही, 50च वय फक्त. आणि सचिन तेंडुलकर मात्र आज भारतरत्न पुरस्कार घेऊन आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन निवृत्त झालाय. ब्रँड ॲम्बॅसेडर एक प्रकारचा सगळ्यांचा झालाय आपला. बेशिस्त आपल्या बुद्धिमत्तेला सुद्धा ताकद देणार नाही. आणि जगातली कोणतीही माणसं पहा, अर्थात काही लोक म्हणतील की कलाकार असेल तर तो बेशिस्त असतो, असं काही लोक म्हणतील. मला एकदा एकाने सांगितलं होतं की नाना पाटेकर वगैरे उशिरा उठतात, ते कलाकार आहेत त्याच्यामुळं. हे बरोबर आहे की तुम्ही जर एखाद्या क्षेत्रातले कला असेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे थोडासा फ्लेक्झिबिलिटी असते, कारण फ्लेक्झिबिलिटी असेल तरच कविता सुचणार आहे. पण एक लक्षात घेतलं तर जे कलाकार आहेत आणि जे शिस्तबद्ध आहेत त्यातली नावं समोर येताना अमिताभ बच्चनचं नाव येतं. कलाकार आहे आणि शिस्तबद्ध आहे. राजेश खन्ना सकाळी 10 वाजता जर शूटिंग असेल तर संध्याकाळी 4:30 वाजता यायचे. त्यामुळे शेवटची 20 वर्षे ते फक्त घरामध्ये बसून होते. आणि अमिताभ बच्चन 84-85 वर्षाचा असून सुद्धा अजूनही काम करतोय, अजूनही कौन बनेगा करोडपतीमध्ये दिसतोय आणि अमिताभ बच्चनवरती अजूनही चित्रपट येत आहेत. त्याचा मुलगा कधीच रिटायर झालाय पण अमिताभ बच्चन मात्र अजून काम करतोय. हे डिसिप्लिनचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्यामुळे मी बेशिस्त आहे कारण मी काहीतरी करून दाखवणार आहे, नाही का. मी परीक्षा काय अजून 2 महिने आहेत परीक्षेला असं म्हणून जे शेवटी अभ्यास करतात, मला असं वाटतं की त्यांना किती मार्क पडतात, तर ज्याला असे शेवटी अभ्यास करून 84 पडलेत त्यांनी लक्षात घ्या आपल्याला 95 पडले असते. 95 पडले असते म्हणजे आपली बुद्धिमत्ता जास्त आहे. शेवटी अभ्यास करून एवढे मार्क पडले आणि जर रोज केलं असतं तर. आणि म्हणून मी ह्या आपल्या सत्राच्या सुरुवातीला एक उदाहरण सांगेन. मी लातूरला अशाच कार्यक्रमाला गेलो होतो बक्षीस वितरणाच्या, आणि जे विद्यार्थी बक्षीस घ्यायला येत होते त्या विद्यार्थ्यांमध्ये मी आपलं विचारायचं होते, अनाऊन्समेंटवाले सांगायचे 100 पैकी 100 मार्क 5ही विषयांमध्ये, 100 पैकी 100 मार्क 5ही विषयांमध्ये, अशी 25-30 पोरं झाली. बरं सगळी मुलं पाहिली तर साधी होती, म्हणजे असं काही फार वेगळी त्यांची रॉकेट सायन्स त्यांच्याकडे असेल असं वाटत नव्हतं मला. साधी मुलं होती. त्यातल्या एकाला मी विचारलं कसे काय रे मार्क पडले, 500 पैकी 500 मार्क. तो मला म्हणाला नंतर भेटा सांगतो. म्हणलं तू तर सेलिब्रिटीच आहेस आता. मी म्हणलं तू हुशार आहेस. तो म्हणला मी हुशार नाही, नंतर सांगतो. मग कार्यक्रम झाल्यावर असं मागे असे काउंटर लावले होते, तिथं मी तिथं गेलो. मी म्हणलं साहेब सांगा ना 100 पैकी 100 मार्क कसे पडले, कारण आमच्या बाकीच्या मुलांना सांगायचं. तो म्हणला मी हुशार नाही. मी म्हणलं कळलं, 500 पैकी 500 मार्क पडून म्हणतो मी हुशार नाही, म्हणजे मोठ्या विमानातून उतरायचं जे स्वतःच्या आणि म्हणायचं की मी काय साधा माणूस, तसं झालं म्हटलं. मी म्हणलं वडील काय करतात. तो म्हणला गवंडी आहेत. म्हणलं एवढे मार्क कसे पडले. तो म्हणला साधी गोष्ट आहे. मनातल्या मनात त्याने विचार केला असेल की हे ऐकून सांग बाकीच्या पोरांना, पण मी ते लक्षात त्यासाठीच ठेवलं. तो म्हणाला आम्ही अभ्यास कसा करतो, एक फॉर्म्युला लिहिला पानावरती की पान संपेस तोपर्यंत तो फॉर्म्युला तोच पुन्हा पुन्हा लिहून काढतो. एक गणित सोडवलं की तेच गणित खाली 3 वेळा लिहून काढतो. एक आकृती काढली की ती आकृती खाली 5 वेळा काढतो. तो म्हणला ते ताजंच करून टाकतो, एकदम पक्क लक्षात राहतं. तो म्हणला मी हुशार नाही, परंतु पुन्हा पुन्हा केल्यामुळे माझे मार्क वाढले. अदरवाईज म्हणलं मला आधी 72% मार्क होते, पण हे मी म्हणजे मी एवढं स्वतःहून केलं. आत्ता 10वी ज्यांना मार्क पडलेत अमुक एक, किंवा 12वी ज्यांना काही एक मार्क पडलेत, त्यांच्यासाठी मी सांगतो की अजून पुढचे टप्पे गाठायचेत आपल्याला. या पुढच्या टप्प्यांसाठी काय करायचं ते सांगतो, नंतर तुमच्या कौतुकाकडे येतो. पण आता हेच तो मुलगा सांगत असताना मला असं लक्षात आलं की बरोबर आहे, आपण जर एखादं काम पुन्हा पुन्हा केलं तर आपलं ते पक्क होतं. मग मला माझ्या शाळेतलं आठवलं की मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलोमीटर 4थीत पाठ केलं होतं. ते अजूनही वयाच्या 50व्या वर्षी माझं पाठ आहे. हिबिस्कसच्या फ्लॉवरमधलं कॅलिक्स करोला अँड्रोशियम गायनोशियम अजूनही विसरत नाहीये, विसरूच शकत नाहीये. इथं बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी जरी आता 15चा पाढा म्हणायला सांगितलं तरी ते 100% म्हणणार आहेत. आणि म्हणून झाल्यानंतर म्हणणार आहेत की 25-30 वर्षानंतर 15चा पाढा म्हणला, मग विसरला कसा नाही.
आणि मग आता गणपती येणार आहे, त्याच्यामध्ये सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, हे कसं विसरत नाही. आदिरत्न खचितहारा, नंतर मग लंबोदर पितांबर, हे का विसरत नाही? कारण खूप वेळा म्हटलंय. अरे आपल्या मेंदूमध्ये ते गेलंय आणि म्हणून आता आपण ते परफॉर्म करू शकतोय. हुशार वगैरे नाहीये, पुन्हा पुन्हा केलं म्हणून जमते. इथं बसलेल्या ज्या सगळ्यांच्या माता आहेत त्या घरी स्वयंपाक करतात, चपाती आणि भाकरी करतात. मी तुमच्या घरी नाही येता तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की तुमची चपाती आणि भाकरी गोलच होते. बरं, मला तुम्ही सांगा की यांचं काय भूमितीचं ज्ञान आहे का? मग यांना भूमिती ह्या विषयी भूमिती म्हणजे कर्कटक आणि कंपोज घेऊन करतात का? ते नाही करत. बरं, चपाती आणि भाकरी गोल कधी होते? बाहेर पाऊस असेल तरी गोल होते, तुम्ही आजारी असाल तरी गोल होते, तुम्ही वयस्कर झाला, एखादी आजी असेल तिचीही गोल होते, आर्थिक परिस्थिती नाजूक असेल तरी गोल असते. याचं कारण काय? याचं कारण आतापर्यंत 10,000 वेळा चपाती केली ना, आता ती चुकू शकत नाही. घरातली लाईट जरी गेली आणि संध्याकाळच्या वेळेस तुम्ही भाकरी करताय, ती पण गोलच होणार आहे, कारण हाताला सवय लागलेली आहे. आणि आत्ता जर आपल्याला करिअरच्या टप्प्यांवर जायचं असेल तर अशी इतकी सवयीचं झालेलं ज्ञान जर आपल्याकडे आलं, जसं गाडी चालवताना गिअर टाकताना बघावं लागत नाही कुठे रे सेकंड गिअर, कुठे गेला रे तिसरा गिअर, नाही बघावं लागत. तुम्ही गाणी ऐकत ऐकत मित्रांशी गप्पा मारत मारत जशी गाडी चालवू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मुळे आमची करिअर जातील का? AI, मला इतकं सांगायला आनंद वाटतोय. आज ज्या ठिकाणी मी भाषण करतोय इथून एका हाकेच्या अंतरावरती शिरोळमध्ये BVSC and AH म्हणजे पशुवैद्यकीय महाविद्यालय, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. मी सध्या आकाशवाणी दूरदर्शनला आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम करतो. त्याच्यामध्ये कृषी दर्शन कार्यक्रमात मी यांच्या मुलाखती घेतो. 4 दिवसांपूर्वी मी इथल्या एका सरांची मुलाखत घेतली, जी आता पुढच्या आठवड्यात TV दूरदर्शनला लागेल. त्याच्यात त्यांनी सांगितलं की शिरवळमध्ये आम्ही AIचा वापर करून गोठा तयार केला आहे. AIचा वापर करून गोठा हा कन्सेप्टच वेगळा आहे. आणि गंमत म्हणजे अख्ख्या भारताला जी दिशा देण्याचं काम आहे AI मधलं, ॲग्रिकल्चरमधलं, ते काम शिरवळमधून चालतं. त्यामुळं त्यांनी काय सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून म्हणजे एखाद्या गायीच्या कानामागे गोचीड बसला असेल, एखादा किडा असेल, तर तो शेतकऱ्यांनी तिथं बसून बघायचं नाहीये. त्याच्यामध्ये जे चिप्स लावलेले असतील त्या प्राण्याला म्हणजे गायीला किंवा म्हशीला, त्याच्यावरून मेसेज येतो की आता तिथं फवारणी करा, त्याला पाणी द्या, तिथं स्वच्छता करा. अस्वच्छतेचं प्रमाण असेल तो इंडिकेटर बाउन्स होतो, पॉपअप होतो तिथं. आणि मग त्याच्यातून कळतं की आपल्या गायी गुरा म्हशी जे आहेत त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टीत आजारी पडायच्या आधी कळतं की त्याला कोणता आजार होऊ शकतो. त्या दृष्टीने त्या गोष्टी दिल्या जातात. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नोकऱ्या जातील का? उत्तरे जाणार नाहीत. कारण मी आता जेव्हा ह्या वर्षी करिअर गायडन्स करत होतो त्यावेळेस बरेच विद्यार्थी हेच प्रश्न विचारायचे, कॉमर्सला जातोय, CA जर झालो तर आम्हाला काम राहील का? नाही तर एखाद्यावेळेस ते कॉम्प्युटरवरती ऑटोमॅटिकली CAचं काम, अकाउंटन्सीचं काम होऊन जाईल. हे विद्यार्थी प्रश्न विचारतात. मला विद्यार्थी प्रश्न विचारतात, आत्ता ॲडमिशन घेतलेले, पहिल्या राऊंडचा निकाल परवा लागलाय, आज लास्ट डेट आहे त्याची 3 तारीख, जे 12वी वाले आहेत त्यांच्यासाठी. ते म्हणतात की कॉम्प्युटर मिळाले, घेऊ का नको, कारण AI मुळे जॉब गेला तर. मी म्हणलं जॉब बाकीच्यांचे जातील, तुझे तर नाही जाणार, कारण तुम्हीच AI तयार करणार आहे. पण मला असं वाटतं की पालकांच्या मनात ही शंका आहे, AI नवीन जे तंत्रज्ञान येते, रोबोटिक्स, ऑटोमेशन, AI, याच्यामुळे जॉब जातील का? तर उत्तर आहे नाही जाणार. सुरुवातीच्या काळात जातील. जिम लावल्यानंतर पहिल्यांदा काही दिवसामध्ये वजन कमी होतं, कारण अनावश्यक फॅट जळून जातं. तसं अनावश्यक जे जॉब आहेत, जे रिपिटेटिव्ह वर्क आहेत, लेबर वर्क आहे, ते जॉब जाणार आहेत. म्हणजे टायपिंगवाल्याचा जॉब जाऊ शकतो, कारण तिथं ऑटो लेवलला टायपिंग, आता हल्ली आपण टाईप पण करत नाही ना, तोंडाने जर सांगितलं लवकर या घरी तर ते आपोआप टाईप होतं. माहिती आहे महिला वर्गाला. आणि हा इकडनं पण सांगतो की आलोच. म्हणजे काय, तर आता टायपिंगची गरज नाही आहे मला असं म्हणायचं. म्हणजे मी पण तेच करतो, मी पण ते सांगतो गाडीतून जाताना असं पटकन मेसेज, टायपिंगची गरज नाही राहिली. परत परत जे काम करायचंय, लोडिंग अनलोडिंगचं काम रोबोट करणार आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ऑटोमॅटिकली काही गोष्टी घडणार आहेत. मेजरमेंटच्या काही गोष्टी मशीन करणार आहे. त्यामुळे तेवढे जर काही जॉब सोडले तर बाकी जॉब वाढणार आहेत. त्याच्या आधी एक मी इंटरव्ह्यू घेतला, त्याच्यामध्ये एका सरांनी सांगितलं होतं की पाणी देताना, शेतकरी जे पाणी देतात ना, त्या पाणी देताना पूर्वी असं होतं की नुसतंच बारं सोडायचो आपण, पाणी जायचं. नंतरच्या काळात एक टेक्नॉलॉजी आली, ती म्हणजे ड्रिप इरिगेशन, म्हणजे ठिबक सिंचन. ज्या झाडाच्या मुळापाशी पाण्याची गरज आहे तिथंच फक्त पाणी पडणार. तंत्रज्ञानामुळे लोकांना त्याच्यातून रोजगार मिळाले, अनेक कंपन्या चालू झाल्या, अनेक लोकांचे व्यवसाय त्याच्यात चालू झाले. टेक्नॉलॉजी वाईट नसते, टेक्नॉलॉजी कायम मदत करते.
आता नवीन काय आलं माहिती आहे का, आता नुसतं ठिबक सिंचन नाही आहे, त्याच्यामध्ये आता मशीन व्हिजन सिस्टीम आहे. म्हणजे काय, तिथे सिस्टीम झाडाला पाहते, झाडाच्या मुळांना पाहते आणि टेम्परेचर आणि प्रेशर किंवा अजून काही गोष्टींच्या ह्याच्यातून मॉइश्चर म्हणजे त्याचा ओलावा फाइंड आउट करतं. आणि आता जे टिपके पडणार आहेत ना पाण्याचे ते वाळक्या झाडाला 5 थेंब जास्त पडतात आणि जे झाड गुबगुबीत आहे त्याला 2 थेंब कमी पडतात. हा निर्णय मशीन घेतं, त्याला म्हणायचं AIचा वापर कृषी क्षेत्रामधला. आतापर्यंत हा वापर नव्हता, इथून पुढे वाढणार आहे आणि म्हणून ते तयार करणाऱ्या लोकांची संख्या जास्त लागणार आहे आणि म्हणून नोकऱ्या जाणार नाहीत, नोकऱ्या वाढणार आहेत. डिजिटल पेमेंट आपण 10 वर्षापूर्वी करत नव्हतो, फोन पे डिजिटल पेमेंट आपण करत नव्हतो, आता आपण करायला लागलोय. त्याच्यामुळे त्या यंत्रणा सांभाळणाऱ्यांची गरज वाढलेली आहे. बँकेतल्या 2 लोकांचे जॉब नक्की गेलेत, पण बँकेत अलीकडे काम करणारे जे तांत्रिक लोक आहेत त्यांच्या जॉबची संख्या वाढलेली आहे. आता मशीनच्या बाबतीमध्ये, कंपनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित 2% जॉब कमी होतील, परंतु एखादी यंत्रणा डेव्हलप करण्यासाठी जे 10 लोक लागणार आहेत त्यांचे जॉब नव्याने वाढणार आहेत. त्यामुळे आपल्या मुलांनी करिअरमध्ये जाताना ह्याची काळजी करू नये. AIमध्ये काय गडबड होईल का. मी आता लातूरला व्याख्यान झाल्यानंतर पुढे बार्शीला गेलो होतो. बार्शीमध्ये एक वकील मला भेटले, CA भेटले, चार्टर्ड अकाउंटंट. मी म्हणलं की AIमुळे तुमच्या केस कमी झाल्यात का अकाउंटिंगच्या, ते असतं ना इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असतो. ते म्हणले AIमुळे आमचे जॉब वाढलेत, कामाचे प्रमाण वाढले. कसं, ते म्हणले मी बार्शीमध्ये बसतो, फक्त बार्शीमधलेच मला ITR साठीच्या केस यायच्या, फक्त बार्शीतल्या. ते म्हणजे आता डिजिटलमुळे काय झालंय, माझं स्वतःचं सोशल मीडियाचं पेज आहे, इंस्टाग्रामचं पेज आहे, फेसबुकचं पेज आहे, माझा यूट्यूब चॅनेल आहे. त्याच्यामुळे मला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या लोकांच्या केसेस येतात आणि मी त्या ऑनलाईन येतात. ऑनलाईन आल्यानंतर ते मला ऑनलाईन पेमेंट करतात. जबलपूरचा माणसाचा मला इन्कम टॅक्सचं पेमेंट हे करण्याचं बार्शीमध्ये मला काम मिळतं, जे मला पूर्वी मिळणार नव्हतं. कोरोनाच्या काळामध्ये गिटार वाजवणारा एक जण म्हणाला की ऑडिटोरियम बंद झालेत आणि गिटार ऐकायला कोणी येत नाही, कारण आता गिटार ह्याच्यात पण मिळतं, लॅपटॉपवरती पण आपल्या गिटारचे आवाज ऐकायला मिळतात, तर आता नुकसान झालं आमचं. तोच व्यक्ती काही दिवसानंतर मला भेटल्यानंतर म्हणतोय गिटारमुळं मला आता फायदा झालाय AI आणि डिजिटलमुळं. मी म्हणलं कसं काय, तो म्हणलं आता मी स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालू केलाय. मी गिटार वाजवायचो तेव्हा फक्त टिळक स्मारक मंदिरमधलेच लोक ऐकायला यायचे, बालगंधर्व मंदिरमधलेच लोक ऐकायला यायचे. आज मी गिटार माझा स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालू केल्यामुळं अरुणाचल प्रदेशमधला सुद्धा व्यक्ती माझा सबस्क्रायबर आहे आणि माझे आता मिलियनपर्यंत सबस्क्रायबर होत आलेत आणि मला यूट्यूब पेमेंट करत आहे. सांगलीमधला एक मुलगा वेबसाईट तयार करतो, वेबसाईट तयार केल्यानंतर तो एका प्लॅटफॉर्मवरती अपलोड करतो. जी वेबसाईट तो 15,000ला विकायला पाहिजे होती, तो कितीला विकतो माहिती का आता, फक्त 99 रुपयाला. मग 99 रुपयाला विकल्यावर त्याचं नुकसान झालं का, तर नुकसान झालेलं नाहीये. त्याचं कारण 6 महिन्यामध्ये 1,00,000 लोक कॅनव्हा सॉफ्टवेअर प्रमाणे त्याची वेबसाईट डाउनलोड करतात. 1,00,000 गुणिले 99 जर केलं तर होतं 1 कोटी आकडा. 1 कोटी ते सांगलीत बसून तो कमावतोय. इथे सन सिटीमध्ये मधुरा बाचल नावाच्या ज्या मॅडम आहेत, त्या मधुरा रेसिपी नावाचा यूट्यूब चॅनेल चालवतात. पूर्वी तुमचा स्वयंपाक फक्त तुमच्या घरातली 4 माणसं खाऊन त्याच्याबद्दल मस्त झाला बरं का स्वयंपाक असं म्हणायचे. आता मधुरा रेसिपी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा जणू आमच्या सगळ्यांना असं वाटतं जणू काही आपल्या घरात कुणाला स्वयंपाकच येत नाही, कारण ती जे करते तेच घरातले लोक बघतात. आता कशी करते, केक कसा केलाय, चुलीवरची आईस्क्रीम कशी करते, भरीत कसं करायचं, मधुरा रेसिपी सांगते. कारण मधुराने तिचा यूट्यूब चॅनल चालू केलाय. पूर्वी जोक सांगितल्यानंतर कुणी 4-5 लोक जवळची हसायची. आता स्थळ पुणे नावाचा अथर्व सुदामेचा चॅनेल, यूट्यूब चॅनेल, तो एवढा जोरात चालतो की एकदा तो राज ठाकरे भाषण करत असताना त्यांनी पाहिलं की तिथे तो अथर्व सुदामे उभा होता. तर राज ठाकरे स्वतःनं भाषण थांबून म्हणाले, अरे अथर्व मी तुझा फॅन आहे. यूट्यूबमुळं हे सोशल मीडियातलं करिअर आपल्या मुलांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जो आता इथून पुढच्या काळात साऊंड एडिटिंगचं काम करेल, सोशल मीडिया हँडलिंगचं काम करेल, ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ज्याला ग्राफिक डिझाईनचं काम जमेल, अशा मुलांसाठी छोटी छोटी करिअर्स वाटणारी आता मोठी करिअर्स बनू लागलीत. त्यामुळं मला असं वाटतं की बदलत्या काळामुळं करिअरवरती अडचण होईल का, उत्तर आहे नाही. बदलत्या काळाचा फायदाच होणार आहे. मग मानसिकता कशी असली पाहिजे. एकदा मी एका UPSCच्या क्लासवरती लेक्चरला गेलो होतो. जिन्यामध्ये एक मुलगा बसून अभ्यास करत होता IAS परीक्षेचा, कलेक्टरच्या परीक्षेचा. मी तिथून जाताना त्याला हळूच टप्पल मारली, उचकवलं त्याला. मी त्याला म्हणालो, यावर्षी जेवढ्या दरवर्षी जागा असतात त्याच्या निम्म्या जागा आहेत. म्हणजे तुम्हाला मी माहिती सांगतो, फक्त 14 लाख लोक परीक्षेला बसतात UPSCला. साधारणतः 100 ते 150 जागा फक्त IASच्या असतात.
कलेक्टर, हा इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस. काही लोकांचं स्वप्न असतं मला कलेक्टर व्हायचं आहे, लाल दिव्याची गाडी. तर त्याच्या पण निम्म्याच जागा म्हणलं ह्या वर्षी आहेत, असं मी त्या मुलाला म्हणालो. माझ्या ओळखीचं नाही, तो मला ओळखत नाही. आपलं जिन्यातून जाता जाता हळूच टप्पल मारले. यावेळेस म्हणलं निम्म्याच जागा आहेत, कशाला अभ्यास करतो. त्याच्याकडे एवढं जाड पुस्तक होतं. ते पुस्तक त्याने असं वाचता वाचता असं घडी घातली आणि दुसऱ्या हाताने माझ्या नाकापर्यंत पण असं बोट आणलं, कारण तो खाली बसला होता ना. असं केलं, मी असं झालो. तो म्हणला एक जरी जागा असली ना, एक अख्ख्या देशात माझी आहे. बस म्हणलं खाली बस, कॉन्फिडन्स. एक जरी जागा असली, मी म्हणलं 100च्या 50 झाल्यात. तो म्हणला एक जरी जागा असली तरी ती माझी आहे. तुम्ही काय सांगता मला? बस म्हणलं खाली, एक्सायटेड नकोस. पण मला आवडलं ते. 1 वर्षानंतर मी पुन्हा त्या कार्यक्रमाला, तिथल्याच कार्यक्रमाला गेलो आणि चहा पिताना चौकशी केली, झाला का तो मुलगा IAS, तो जिन्यात बसलेला आणि एकच जागा असली तरी मी होणार, IAS झाला का? तर ते क्लास चालक म्हणाले तो IAS नाही झाला. मला वाईट वाटलं. मला वाटलं अरे एवढा उत्साही, हा अभ्यास करणारा आणि एवढा कॉन्फिडन्स असलेला मुलगा IAS खरं तर व्हायला पाहिजे होतं. पण मी त्या क्लास चालकाचं अर्धच वाक्य ऐकलं होतं. ते काय म्हणाले, नाही झाला IAS, IPS झाला. IPS झाला म्हणजे IASचं स्वप्न पाहिलं, परंतु IPS म्हणजे लगेच त्याच्या खालची पोस्ट आहे. इंडियन पोलीस सर्व्हिस, पोलीस कमिशनर, DYSP, ACP, ह्या ज्या मोठ्या पोस्ट आपण ऐकतो, तो झाला. अरे पण त्याने ते स्वप्नच पाहिलं नसतं आणि तो जर तो विश्वास दाखवला नसता तर नसतंच झालं. त्यामुळं आत्ता जे काही मुलं समजा नीटची परीक्षा तयार करून डॉक्टर व्हायचंय किंवा JEEची परीक्षा देऊन IITत जायचंय, त्यांना मी असं सांगणार आहे, एक तत्व लक्षात ठेवा. अभ्यासाचं जर हातात धरलं ना धनुष्यबाण, आता धरला हातात, तर तो नुसता फक्त जाऊन येण्यासाठी नका करू. आता मग पहिलाच नंबर काढायचा असा विचार करून तयारी लागा. मी आता केळवडेमधला एक मुलगा समोर बसलेला, मी म्हणलं की भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, तर ते पोरगं मला हात वर केला, म्हणलं की मला पुढे यायचंय. एकदम साधा पोरगा दिसत होता, आला पुढं. मी म्हणलं काय करणार आहेस तू? तो म्हणला सर मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. खरं तर मी तो आला समोर, तसं मला असं वाटलं की एकदम किरकोळ पोरगा आहे, याला काही विचारधारा वगैरे काय नाही, असं काय अभ्यासात पण कच्चा असेल आणि काहीच नसेल याचं, एकदम साधं, इनी पण नाही शर्टची, काटकुळं पोरग. तो म्हणला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. मी म्हणलं काय काम करणार आणि का करणार? तर त्याने उत्तर देताना त्या डोळ्यात पूर्ण दोन्ही डोळे डबडबले होते. तो म्हणला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत म्हणून मला काम करायचं आहे. मी म्हणलं तू काय काम करशील? तो म्हणला हवामान खात्याचे अंदाज बरोबर आले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही प्रमाणात कमी होतील. कारण हवामान खात्याने सांगितलं की पाऊस पडणार आहे आणि जर खरोखर पाऊस पडला तर शेतकऱ्याला फायदा आहे. हवामान खात्याने सांगितलं नाही पाऊस पडणार आहे आणि पाऊस पडला आणि समजा द्राक्षाचं पीक असेल तर ते पीक आपल्या डोळ्यांसमोर जातं आणि 50 लाखाचं नुकसान होतं, शेतकरी आत्महत्या करू शकतो. तो मुलगा म्हणतोय की मला हवामान खात्यात काम करायचंय, काय करू सांगा. सगळेजणांनी ऐकताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मला माहित नाही त्याची बॅकग्राऊंड काय, कारण कधी कधी काही बॅकग्राऊंड असल्याशिवाय मुलगा असा विचार करणार नाही. एक विद्यार्थिनी म्हणाली